निवडणुकीदरम्यान डीप फेक रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाने आदेश दिलेत। लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। या संदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना दिल्या गेल्यात। तसंच फोटोशॉप, मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून विविध तंत्राचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार केला जातो आणि निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा चिंतेचा विषय आहे। यामध्ये एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओजमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात। असे गैर पद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळेच समजतांविषयी गैरसमज किंवा बदनामी होते। निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसंच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने डीप फेक कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना शासनाने दिल्या आहेत। अशा गैरप्रकारांवर त्वरित नियंत्रण मिळवणं तसंच त्वरित कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने अशा घटनांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश सुद्धा राज्य शासनाकडून पोलीस महासंचालकांना दिले गेले। निवडणूक आयोगाने सुद्धा ही माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत।